बघत हिंकाळवू नको, चांगलं बरोबर दे. आहे एक खाऊ काय आंबो? हाय तो मुटको बघितलंस पाटीत घालतलंय. पिकले की वाटत पाडतलंय, सांगितलं नाही का? डोक्यात शिरणार नाही तुझ्या? ए बाबा कुर्ल्या, ए कुर्ल्या, मी बघते हे रसिका, आवर काय करताय हे लपवून ठेव. काय करताय बघताय काय? लवकर लपव. पण झालं काय? काय झाला? बाबू इलो मुंबईसून. काय बाबू का कैलेत? अरे बाबू का कैले आहे, बाबू काका. अरे नाही असा बाबू काका इले. हे सगळे आंबे बघितलं तर काय करशील? वाटो देऊचं लागत बाबू काका. ए लप. पण असं अचानक कसं काय इलो बाबू? काय माहिती, माका पण नाही माहिती, कळवलं नाही काय नाही. बघतास काय? लपव ना आहे सर, लपव या सगळ्या आडी लपव. ताका काय दाखवू नका आधी सांग. चादर घाला तेडे. कुर्ल्या बाबा, आंबा केवढा झाला आपला यंदा? लय झालो आंबा. हेच बोलायचं नाही. तो किती आहे? हेच बोलायचं नाही, कळलं? हे सांगायचं नाही तर काय आपण लपवतो हा तोंडावर पाडत आपका. हा हेच सांगायचं नाही बाबू काका, कळलं? ठीक आहे बापू, मी काय बोलणार नाही, पण काका इली ना की त्यांना मी सांगणार आहे माका मुंबईत घेऊन चला, माका डॉक्टर बनूचा बाप्पानू. हा डॉक्टर बनूचा ना? ओके काय जास्त बोलायचं ना, आपण लपून ठेवायचा. होय डॉक्टर लपून ठेवतात, सगळा उडा नाही सांगत. काय काका सांग, तू काय इंजेक्शन देता तेव्हा डॉक्टर काय बोलता? झाला आहे ना, झालेला असता नाही नंतर टोचता ना. होय तसाच आहे ते, नुसता झाला बोलायचा. जेवढा कमी बोलशील तेवढा लवकर डॉक्टर होशील, कळला? जा चल. तू बाबू कधी पण इलो बाबू. दादा. अरे माझं भाऊ इलो. दादा. माझं भाऊ इलो. लपवलंस ना? ए बाबू, दादा, कसं आहे दादा? माझा भाऊ रे, भाऊ. भाऊ असे असं गो शिवाली. असं नाही गो, पाया कशात पडत बरी असं जा. वहिनी कशी? अरे असू दे पुढे, पाया कशात पडू गया. बरं असंच ना. बरं हा काय अचानक? हा हो जरा अचानक. बस वाईस हळूच बस. हा अचानक कसा काय कळवलं नाहीस काय नाही? वा भाव इलो मुंबईतून. भावलो रे भावलो ना. काय रे भाव, काय खात पित नाहीस? काय गो शिवाली, नवऱ्यात काय जेव घाल नसताय काय? केवढं बारीक झालं. नाही हो, घालते देते ना जेवायला. चाय घ्यायलास. काका. अरे गुरल्या, काका कसे आहेत? मी मस्त आहे, तू कसा आहेस? हे बघा तुमच्यासारखी स्टाईल गेले मुंबईची शेप. नाही चांगली वाटते. वाडीतले सगळे बोलतात मी काकांवरच गेलोय. बरोबर खरं. काकानू हा. या टायमाला मुंबईत घेऊन जायला ना माका? हा जाईन ना. मागल्या टायमाला तुम्ही फसवून गेलात दोघं पण. नाही मला यायचंय मुंबईत, मला डॉक्टर बनवचा ना काकानू, घेऊन जावा ना एकदा. नाही सगळं. आता तू किती वेळा आहेस मला सांग? 9वी परीक्षा दिली. मग पहिला 10वी हो, 12वी हो, मग सीईटी दे, मग डॉक्टर होणार ना, मग तुला जातो मुंबईला घेऊन. हो मगे घेऊन जा ना. हा. अहो पण आता 2 महिने सुट्टी गावली आहे शाळेला. माका थोडस 2 महिन्याचं डॉक्टर तरी करा ना मुंबईत नेऊन. दादा याला थोडासा डॉक्टरला पण दाखव ना जरा. भाऊ धजून दमून गेलो. तुझा काय झाला? असू द्या हो. कस काय? जा काहीतरी चाय बीट ठेव. नाही. काय ठेवते, पण मी काय म्हणते, पोरग एकदा घेऊन जा. सारखं आपलं बोलत असता. काकाकडे जा घेऊन जा एकदा त्या. वहिनी मी काय म्हणतो, आपण चहा नाश्ता करूया, पण आता जरा कोकणात आलोय तर येताना बघितलं मस्तपैकी हिरवीगार सगळी झाडं झालेत, आंबे काजू सगळे लागले, तर मी म्हणतो डायरेक्ट आपण आंबाच खायला सुरुवात करूया ना. खाऊया भाऊजी. मी इतक्या एकदम आशेने मस्तपैकी आले ना, जरा आंबा खायचाय मला. 2-4 आंबे एकदम खाल्ले ना तर मग. भाऊजी भाऊजी. दादा वहिनी दादा वहिनी काय झालं? वहिनी काय झालं? वहिनी काय होत? वहिनी दादा काय झालं? वहिनी म्हणजे पाणी सुटलंय की नाही? वहिनी काय? बाबू आपलो आंबो गेलो. आंबो गेलो आपलो. कोण गेलो? आंबो? आंबा गेला म्हणजे? थांब दादा, काय झालं नेमकं मला सांग ना, काय झालं? प्रॉब्लेम भाऊ देते नको आता काय विचारू. भाऊ झालं गेलं सोडून देत. चल तू भाऊ अंदर आतमध्ये चल. 2 दिवस गप राहू, काय बोलू नको. नाही दादा थांब, तू बस, तू प्लीज बस. नाही 2 दिवस काय, तू आताच काय झालं मला जरा प्लीज सांग, म्हणजे नेमकं मला कळत नाही. म्हणजे आंबा काय सांगू तुका भाऊ, तुझा विश्वास नाही बसणार सांगितलंय तर. पण तू सांग तर, आंबा गेला म्हणजे नेमकं काय झालं? आंबो गेलो बाबू, आपलं आंबो नाही राहुलो. काय यंदा काय आंबा एक नुसता तोंडाक लावू पण आंबा नाही. नाहीच म्हणजे. मी आत्ताच येताना नाना शिवलकरचा टेम्पो बघितला, तो जवळजवळ खूप आंबे घेऊन चालला होता वाशिम. आपल्या इथून गेला भरलेला. अहो ते नानाचे आंबे आपले नाही. आपल्या झाडाला यंदा आंबाच नाही. पण त्याच्याने आपली बाग जवळजवळच आहे ना. हा तसं नाही. आता त्याच्या
बागेत लागले आंबे, आपल्या झाडाला आंबेच नाही लागले. नाही आंबेच नाही. काय झालं, गावात नमन इला होता, नमन इला होता गावात. तर काय दरवर्षी मी हे करतोय ना नमनात, रावण करतोय, रावण. हा माझं रावण लय फेमस. हो भाऊजी मी म्हणजे गावागावातून माझी आणि जटायूची फायटिंग बघून घेतात लोक. हो भाऊजी मी तुम्हाला बोलले, मला बोलवा एकदा, मला बघायचं, मला आवडतं हे सगळं. तुम्ही काय बोलवत नाही मला, हे घेऊन पण येत नाही. काय रे बोल, का नाही आणत का? पुढच्या वेळी घेऊन या. चल आता अरे जाऊ दे बाबू विषय. पोरी आवड आता ती का घेऊन येत जा, गावाकडे चल आता आपण जाऊ देते, चला. पुढच्या वेळी घेऊन ये. थांब, हो थांब, थांब. चालेल चला. दादा दादा आपण बोलूया, ते सगळं करूया, पण मला सांग आंब्याचं काय झालं? जाऊ. तेच सांगते, तुझं काहीतरी मध्येच काढलं. हे तेच नका सांगते. एवढी चाय घेतालच काय चाय पी. वहिनी आपण सगळे नंतर घेऊया, जरा आंब्याचं काय झालं ते एकदा कळलं ना की. काय झालंय, ते नमन आलं होतं. तर पार्सेकर बोलला की बाबा खांडेकरा यंदा पण रावण तूच करशील ना. माझं काय झालंय की गेल्या वर्षीपासून ना गुडघे लय दुखतात, करा करा वाचतात नाही. करा म्हणजे करा एवढे वास काय करूकच होत नाही. काय म्हणजे कायच नाही. म्हणजे काय झालं, गेल्या वर्षी तो जटायूची आणि माझी, म्हणजे जटायूची आणि रावणाची फायटिंग लय जोरात असते. नमन मध्ये नमना. तर काय झाला, तुम्ही जे फायटिंग करताना बसलंय ते उठूकच व्हाय नाही मका. नाही 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 नाही. झालाय काय, रावणाने जटायूचे पंख कापला, हो हो पण हैसर जटायूने जी तलवार मारली आहे, खांदा तर एवढा जाता वर, याच्यावरती जातच नाही नाही. काय उपयोगाच नाही तर यावरच जातो. डॉक्टरला दाखवलंस ना तू? दाखवलंय आता काय ना, आता बरा तू किती काळजी करता माझा बाबू. नाही, नाही, ती- चल चाय पिऊया. दादा ते आंब्याचं नाही कळलं पण. आज सांगते तुझं आपल्या मध्ये मध्ये काय काय चालू आहे, खांदा बिंद्याचा विचारतं. तर झाला असा, नमन चालू होता, तर आता मी नाही म्हटल्यावर संख्या पावसकरांनी केला ना माझा रावणाचा काम. तर मी आपलं ते करत होतंय, ते पोरंग दाखवत होतंय काय रावण कसा करता, जटायू कसा करता. तर संख्या पावसकर माका बोललो, पशा दादा तुझ्या बागेवर ढगफुटी झाली बोलले. मी ऐकलं, मी जो पळत सुटलंय तरी पण गुडघ्यात म्हणजे जमतच आहे, तरी पण आपला पळत सुटलंय गेलंय. तर बघितलं तर काय, काय आपल्या बागेवर एवढं मोठं ढग चिरल्यासारखा नुसता बदा बदा पाणी होत होतं. फक्त आपल्या बागेवर ढगफुटी झाली माहितीये. हो आणि एवढ्या नाही बदा पाणी गडी होत. मी नानाच्या बागेत मी उभा राहत होतो. ही आपली बाग, ही नानाची बाग. मी हित उभा आहे तरी पण एक थेंब माझ्या अंगावर नाही, फक्त आपल्या बागेवर ढगफुटी. दादा पण फक्त आपल्या बागेवर ढगफुटी झाली हे पटत नाही रे दादा. माझा पण विश्वास नाही बाबा, कसं म्हणजे नाही, कसं होत. विश्वास बसणारच नाही ना अरे कोणाचा. लोकांचा पण बसत नव्हतं. दुसऱ्या दिवशी पेपरात फोटो येईल माझं असो, आणि त्यांच्या बाजूक बी अशी तेव्हा लोकांचा विश्वास बसलो माहितीये. तू नाही वाचलंस? नाही दादा मला नाही, आपल्याकडे तुका काय करू जा, गावात काय चाललंय तुका काय पडलीच नाही ना. दादा हा मरता राबतात आहे सर, आता- तुका काय पडलीच नाही त्याची. एक फोन करून तरी चौकशी नाही नाही वहिनी, तसं नाही कामातच असतो. तुम्ही गप्प बसतो ना. काय झालं म्हणजे, तर मुंबईला ढगफुटी होऊ शकते तर गावात नाही होऊ शकत का? अगं, मी कोकणातला आहे, मला माहितीये कोकणात ढगफुटी नाही होत. दादा बोलतो ते निसर्ग पटत. आहे तो, ते नाही प्रेडिक्ट करू शकत आपण. हुशारा पोरगी बाबू आहे ती पोरगी हुशारा, असं नाही. चांगली जाऊ शोधून आण. पण फटकनी तुला थंड. कळलं काय, एवढ्या सगळ्यामध्ये त्या आंब्याचं काय झालं ते कळतच नाही. म्हणजे ते हा सांगितलं ना तुका, बदा बदा पाणी सगळं ढगपुटी त्याच्यावर झाले, आंबे पडले. एक आंबा तोंडाक लागू, आंबा नाही मिळाला. काका आंबा खाणार? अय्या, आंबा मी एक फोड घेऊ. घेवा काय छान दिसतोय. दादा थांब. हा आंबा कुठला? असं काय करतोय रमेश? अरे वाडीत आहोत, आजूबाजूवाल्यांची झाडं असतात आंब्याची, त्यांनी दिला असेल आंबा. छान आहे. बाय माझे बाबू काय पोरगी शोधून आणलं, एक नंबर हुशार पोरगी आहे. तो आंबो शेजारच्यांनी दिलो. हाय तो कुर्ले आपलं मग आंबो करत वाडीभर फिरत राहता. आंबो मग शेजारचे पाजारचे आणून देतात ना, त्यातलंच एक आंब. घे बाबा घे, तोंडाक लावा, आंबो इलोस तर गावात का. ओ काकानू, मी आता तुमका आंबा दिला ना, माका मुंबईत घेऊन जावा ना आता. तुला नेलं असतं पण आता नाही जमणार. माझा ऑलरेडी पोपट झालाय. दादा तू जे सांगितलेस ना आंबे नाहीत आपले, मी माझ्या बॉसला सांगितलंय की तुला गावावर नाही येताना माझ्याकडून माझ्या घरचे आंबे घेऊन येतो. आता मी काय सांगू त्याला? याला काय होतंय, संख्या पावसकरला पैसे दे, 2 पेटी देईल तुला. याला काय होतंय? नाही. अरे आपल्या घरातले आंबे त्याला पाहिजेत ना. मी जर दुसऱ्या घरातले आंबे दिले त्याला गिल्ट येईल ना. मला कळेल मी माझ्या बॉसला फसवतोय.
कोईवर छापो हा बाबूचो आंबो कोईवर छापो त्यांना काय कळता उगाच आपला काय पण नाही एखाद्याला फसवणं. चल तू आज चल बाबा सोडून दे विषय चल तिकडे काय ते एवढी चाय टाकते हो चालेल चालेल नाही नाही थांब, चालेल, मला चला. मला पहिल्या आधी हे क्लिअर करू दे की आंबे नाहीत ठीक आहे, काजू तरी झाली असतील ना, ते काजू तरी आम्हाला खायला मिळतील. हा, बरोबर बोलला काजू घेऊन शमेश. जातो ना आम्ही. मी एवढी एक्साइटेड झाले ना ते काजू बघायला कसे लागतात, म्हणजे ते वरती ऍपल असतं त्याला काजू लागतात कसे लागतात बाय गॉड. काकू तुम्ही म्हणजे ना ते काय असतं माहितीये, हा असो बॉन्ड असतो बॉन्ड, हा त्याच्या खाली जेम्स असतो. कुर्ल्या तुझा पण विनोद बाटलीतच आहे काय अजून? माझ्या विनोदात पिला असं असतो बॉन्ड आणि खाली काजू असतो, ऍपल नाही. ऍपल आहे बॉन्ड बॉन्ड ओके. छान कळलं ना. चला चल चला आता काय चाय करू काय हो हो चाय चाय तर हवी. थांबा 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 सगळं दादा दादा काजूचं काय आता. देवा काजू देवा अरे बाबू इलो मुंबईवर काजू देवा काजू मागता देवा. दादा आता काजू कुणाकडे मागतोयस तू. भाऊ ज्याने नेला ना त्यांच्याकडे मागताय. कुणी नेलंय. जाऊ दे भाऊ तुका सांगितलं तुझा विश्वास न बसणार चल तू आत. दादा मला ऐकायचंय काय झालंय सांग. काजूचं आता काय झालं ते सांग. त्या आपल्या गावात जाकडी इलो ना जाकडी हा लेग स्पिन. एक्सपिन नाही रे मला जाकडी तर झाला असा की ते जाकडीत पुन्हा त्यांनी बोलवलं ना माका नाचूक, तर मी म्हटलं बाबा माझे गुडघे दुखतात माका काय होत नाही, तर माझ्या बदली संख्या पावसकर नाचूक गेलो. संख्या पावसकर बोललो की पशा दादा झालंय काय, गावात माकडांची टोळी इली आणि थोडं केलं 35 माकडा. त्या माकडांनी काय केलं, आपल्या गावची ती दारूभट्टी आहे ना त्याच्यावरचा अख्खा दारूचा पिंप उचलून घेऊन गेले संजय नकाशाच्या अंगणात. आणि आपली माणसं बसतात ना तसे सगळे आपलं गोल करून पिऊक बसले माहितीये. आणि साधा सुद्धा माकडं. नाही होय तर असं ओंजळीने घे पी दारू, ओंजळीने घे पी दारू असली माकडं. त्याच्यात एक शाना माकड होता. काय तो पिता बोलला बाबा चकना कुठं आहे. एक माकड बोलला बाबा चकना कुठे आहे. बोलू शकतात पूर्वजच आहेत ते आपले. बोलला तो चकना असं बोलला तो शपथ बोलला तो हा. मग सगळे थैसून गेले आपल्या बागेत, सगळी काजी तोडून नेला सगळी काजी असू द्यावं. एक काजी ठेवली नाही. आणि त्या माकडांमध्ये ना 4 जण न पिणारे होते. आपल्या माणसांमध्ये कसे न पिणारे चकना जास्त संपवतात, त्या चौघांनी जास्त काजी खाल्ले. चकना म्हणून काजी नाही, एक काजी नाही माहितीये तुला. दादा सॉरी पण माकडांनी चकना म्हणून काजू नेले हे गोष्टच पटत नाही मला. मी बोललो होतो तुका नाही पटणार बा. पटण्यासारखंच नाहीये दादा, आल्यापासून तू काही सांगतोयस. बा बाबू हाय ते खरं सांगितलं. चल तू आत, चल नाही, दोन दिवस काय बोल. तुमका काजू आहेत ना, हा. हे घ्यावा. नाही त्याला काय बघू नका, त्याकडे बघू नका. हे कुठले काजू दादा. तू बोललास काजू नाहीयेत, मग याच्या खिशात काजू कुठून आले. शिवाली काय सुचता काय ह्या कुर्ल्यात काय खाण्याशिवाय सुचना नाही. आता काय बोलू तुमका बाबू. हाय तो आमचं बाबू काजी वय करत राहता. त्या काय माकडाची गोष्ट माहिती आहे ना, टोपीवाल्या माकडाची. टोपीवाल्या माकडाची तुमका माहित नाही बाबू. मला माहिती पण त्याचा इथे काय संबंध आहे. याने काय केल्यान, हे दगडी घेतल्यात नि माकडांवर मारल्यात आणि माकडांनी मग झाडावरचे काजी घेतल्यात नि त्याच्यावर मारल्यात. असे करून हैते काजी त्या का गावले. काय रे मेले बोल. वहिनी सॉरी पण हे अजिबात न पटण्यासारखं आहे. करा म्हणजे मला पण नाही पटला आता. पण आता नाहीच आहेत तर मग एवढंच आहेत तर मग आता मग काय बोलायचं आता सांगा. हो काकानो मी बॅग भरायला घेऊ काय मुंबईला यायला. अजिबात घेऊ नकोस, काही गरज नाही बॅग भरण्याची. असे काय करते काकून, मला मुंबईला घेऊन जावा ना, मला डॉक्टर बनू जा ना. अरे कसं कशाला नेऊ मी तुला, इथे माझा येऊनच मूड ऑफ झालाय ऑलरेडी. अहो काका अरे काय ठरवलं होतं, 2 दिवस सुट्टीला येईन कोकणामध्ये, मस्तपैकी बसेन, घरचा वारा खाईन, बाजूचा निसर्ग एन्जॉय करेन, आंबा खाईन, काजू खाईन, तर त्यातलं काहीच नाहीये. आंबा गेला, काजू गेला, सगळं सांगताय तुम्ही. काय बॅग वगैरे भरायची नाही अजिबात. मला घेऊन जावा ना एकदा तरी मुंबईत. नाही नेणार. कशाला नाही घेऊन जाणार. तुम्हाला आंबे आहेत ना, हा. मी देते तुमका आंबे. कुठून देणार. बाजूला ए, कुर्ल्या, कुर्ल्या. ए, आंबे आहेत हे बघा. हे काय इथे आंबे आहेत, हे घ्या.
माका मुंबईत घेऊन जावा. हे घेवा काकू आंबे घ्या. आंबे श्रमेश आंबे ओ बाय जमिनीत ना आंबे इले. हैसून इले घे बाय माझ्या कधीपासून श्रमेश जमिनीतून आंबे आलेत माय गॉड. ए मठ्ठ ते बटाटे नाहीत आंबे आहेत झाडा लागतात ते वरती. हे दादा काय आहे काय आहे याचा अर्थ काय? माका काय विचारतस काय आहे? ओरडतोस माझ्यावरच. नाही मी सांगते अरे भावात लागतं ऐक मध्ये आपले नाही आहेत ते संख्या पावसकरचे शपथ संख्येचे आहेत ना? संख्याचे आहेत. बरं ठीक आहे मी संख्याला फोन करतो मग सगळे आंबे घेऊन जातो. काय संख्याला फोन करतो ना असं कसा घेऊन जातो आणि सगळे काय सगळे घेऊन जातो सगळे घेऊन जातो. सगळे कसे घेऊन जाणार माझ्या वाट्याचं काय काय बोललास तू? वाटा ना हेच ऐकायचं होतं मला. ज्या अर्थी तू वाटा बोललास ना त्या अर्थी हे आपल्याच बागेतले आंबे आहेत दादा बरोबर ना? त्याशिवाय तू वाटा मागणार नाही. नाही दादा आता काही बोलू नकोस. संख्या पावसकरने मला केव्हाच सांगितलं की आपल्या बागेमध्ये 50 पेटी आंबे आलेत आणि ते तो वाशी मार्केटला विकायला गेलाय. ऐकल्यानंतर मला आनंद झाला रे की माझ्या बागेमध्ये 50 पेटी आंबा आलाय. पण नंतर मी विचार केला की माझ्या दादाने मला एक पण पेटी दिलेलं नाही. मला 2 दिवस झोप लागलेली नाही माहितीये. म्हटलं दादाचा काय गैरसमज झाला माझ्याबद्दल. मी हिला म्हटलं झोप लागे ना विचार करतोय उत्तर सापडे ना. हिला म्हटलं चल आपण लगेच गावाला जाऊया. गावाला आलो तुला फोन नाही केला. म्हटलं डायरेक्ट जाऊन बघूया नेमकं चालू काय. दादा मी आंब्यासाठी नाही आलो मी काजूसाठी नाही आलो मी तुझ्यासाठी आलो दादा. तुला वाटत असेल मी मुंबईत राहतो तुला 2-4 पैसे पाठवले म्हणून त्याच्यामुळे तुझ्या प्रॉपर्टीवर इथं हक्क मागतोय त्याच्या मोबदल्यात आंब्याची पेटी मागतोय. तसं नाही आहे दादा. आंबे मुंबईला पण मिळतात दादा. महाबळेश्वरचे आंबे रत्नागिरीचे म्हणून विकतात तिकडे आम्ही खातो. पण मला गावचा आंबा का पाहिजे होता? ज्या बागेत ज्या झाडावर आपण दोघं खेळलो ना तो आंबा घरी खाताना ना एक आठवण येते रे घरची. मुंबईत बसून आपल्या घरचे आंबे खाणं ना एक वेगळा आनंद देतं रे. त्याच्यात प्रॉपर्टी आणि हे काय नाही आहे. तुझ्या मनात जर असं काय असेल ना तर प्लीज पुसून टाक. मी आंबे न्यायला आलोच नाहीये. मी तुझ्या मनातला गैरसमज दूर करायला आलोय. तुझ्या मनात जर तसं काय असेल ना दादा तर तू प्लीज ते मनातनं काढून टाक. तसं नाही बाबू बस बस तसं नाही. शांत हो. नाही मी शांतच झालोय. शाळेचं पाणी आणू ते आपल्याकडे नाही लागले त्या माकडाने शाळाच्या झाडावर पण ते चढले नारळ पण त्या चल. ऐक ना अरे खरंच गेले ए बाबू अरे आपल्या संख्येचे नारळ आहेत बाबू